नाशिक लोकसभेबाबत अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय। नाशिकबाबत वरिष्ठ पातळीवर सहमती झाली होती असं अजित पवारांनी सांगितलंय। भुजबळ यांच्या वक्तव्यामुळे थोडी चलबिचल झाली असंही अजित पवार म्हणाले। नाशिक लोकसभेतून माघार घेऊन भुजबळांनी घाई केली का असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। नाशिक लोकसभेसाठी आपलं नाव निश्चित असल्याचं भुजबळांनी स्वतः सांगितलेलं होतं, पण त्यानंतर त्यांनी आपण माघार घेत असल्याचंही सांगितलं। त्यामुळे त्याच्या मागे कारण काय आहे अशी चर्चा रंगलेली असताना आता नाशिक लोकसभेबाबत अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। नाशिक बाबत वरिष्ठ पातळीवर सहमती झाली होती असं अजित पवार म्हणाले, तर भुजबळांच्या वक्तव्यामुळे थोडी चलबिचल झाल्याचंही त्यांनी सांगितलंय। त्यामुळे नाशिक लोकसभेतून माघार घेऊन भुजबळांनी घाई केली का असा सवाल उपस्थित होतोय। राष्ट्रवादीने दावा कायम ठेवण्याचं कारण खरं तर वरिष्ठ पातळीवर चर्चा होत असताना सगळ्यांनी एकमताने ठरवलं की तिथं आपण भुजबळ साहेबांना उमेदवारी द्यावी। परंतु भुजबळ साहेबांनी तशी चर्चाही झाली होती, त्यामुळे ती जागा जाहीर करण्यात आलेली नव्हती आणि ती मला वाटतं पुढच्या टप्प्यामध्ये शेवटच्या म्हणजे आपल्या पाचव्या आपल्या महाराष्ट्रातल्या शेवटच्या परंतु देशाच्या पाचव्या, तर तिथं त्यांनी अचानक मध्ये ते स्टेटमेंट केल्यामुळं थोडीशी चलबिचल झाली की बाबा आपण ज्यांचा विचार करत होतो आणि सगळ्यांची संमती होती सर्व सहकाऱ्यांची, तिथं हा प्रश्न निर्माण झालेला आहे। ही फॅक्ट मी नाकारत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।